नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपला अग्रवन. एल निनो तसंच वाढत्या उत्पादन खर्चामुळं कापसाची लागवड जागतिक पातळीवर यंदा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं जागतिक उत्पादन देखील कमी राहण्याचा अंदाज आहे. अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, आपल्या शेजारचं चीन आणि पाकिस्तान या सगळ्या देशांमध्ये कापसाची लागवड आणि उत्पादन कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. असा अंदाज व्यक्त केला आहे आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीनं. उत्पादनात घट होणार असल्यामुळं सध्याच्या पातळीवर आंतरराष्ट्रीय बाजारभाव टिकून राहू शकतात असा अंदाज देखील या समितीनं व्यक्त केला आहे. मग या प्रत्येक देशामध्ये लागवड आणि उत्पादनाची स्थिती काय राहू शकते, यामध्ये भारताविषयीचा नेमका अंदाज काय, त्या सगळ्यांचा आढावा आता आपण व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कापसाची लागवडीचा हंगाम आता वेगवेगळ्या देशांमध्ये सुरू झाला आहे. अमेरिकेतली लागवड जवळपास संपलेली आहे. आता भारतामध्ये लागवड सुरू झालेली आहे. पाकिस्तानमध्ये देखील लागवड होत आलेली आहे. अनेक देशांमध्ये लागवडीचा हंगाम आता पुढच्या काही टप्प्यांमध्ये देखील सुरू होईल. परंतु कापूस लागवडीसाठी जे महत्त्वाचं असतं ते म्हणजे एकतर वातावरण कसं राहील आणि निविष्ठांचा खर्च, त्यामध्ये खतं आली, बियाणं आली, त्यानंतर जी कीटकनाशकं आहे यावर मोठ्या प्रमाणात खर्च होत असतो. एकंदरीतच यंदाचं एल निनोमुळं बदललेलं वातावरण म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये एल निनोमुळं वातावरणात मोठा बदल होतो आहे. पावसाचं प्रमाण कमी जास्त अनेक देशांमध्ये होतं आहे. निविष्ठांचा खर्च वाढलेला आहे. या खर्चामुळंच यंदा जागतिक पातळीवर कापसाचं उत्पादन कमी होईल अशी शक्यता या समितीनं व्यक्त केली आहे. आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समिती दर महिन्यामध्ये आपला अहवाल देत असते. महत्त्वाच्या कापूस उत्पादक देशांमध्ये सध्या काय घडामोडी सुरू आहे. आता जून महिन्याचा या समितीनं अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालामध्ये समितीनं प्रत्येक देशामध्ये नेमकं शेतकरी काय विचार करतात, शेतकऱ्यांचा ओढा नेमका कोणत्या पिकाकडे आहे, त्याच्या आधारावरती नेमकं कोणत्या देशामध्ये कापसाची लागवड वाढणार आहे, तिथल्या उत्पादकतेवर काय परिणाम होणार आहे, तिथलं पाऊसमान कसं राहू शकतं, हे सगळे अंदाज व्यक्त घेऊन नेमकं उत्पादन काय राहू शकतं याचे देखील अंदाज व्यक्त केलेले आहेत. आणि जागतिक पातळीवरचा एकंदरीतच मागणी आणि पुरवठ्याचा समतोल नेमका कोणत्या दरावर येऊ शकतो, म्हणजे थोडक्यात मागणी आणि पुरवठा लक्षात घेऊन पुढच्या वर्षभरामध्ये कापसाची एक सरासरी दर पातळी काय राहू शकते हे देखील स्पष्ट केलं. आता या समितीनं जो काही मागच्या 1-1.5 महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात भाव दिसतो 75 ते 80 सेंटच्या दरम्यान, या दरम्यान बाजारभाव राहतील असा अंदाज व्यक्त केला. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव कमी होण्याची शक्यता कमी असल्याचं या समितीचं म्हणणं आहे. मग नेमक्या या समितीनं काय अंदाज व्यक्त केला, जागतिक पातळीवर नेमके किती लागवड कमी होणार आहे, तर समितीच्या अंदाजानुसार वेगवेगळ्या देशांमधलं आता समितीनं काही देशांमध्ये म्हणजेच उदाहरणार्थ भारतामध्ये कापसाची लागवड वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे. त्याची समीकरणं वेगळी होती, कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान आपल्याकडं नेमकं एल निनो किती प्रभावी असेल, त्याचा आपल्या यंदाच्या मान्सून हंगामावर किती परिणाम होईल याची तशी दाट शक्यता आली नव्हती किंवा नेमकं असंच होईल असं सांगता येत नव्हतं. परंतु जसं परिस्थिती पुढं स्पष्ट होत गेली तसं यंदाच्या मान्सून हंगामावर एल निनोचं सावट अधिक दाट आहे असं स्पष्ट झालं. त्यामुळं भारतातलं नेमकं लागवडीचं उद्दिष्ट किंवा लागवडीचं जे काही त्यांनी अंदाज व्यक्त केला आहे तो खरा ठरण्याची शक्यता कमीच आहे. परंतु एकंदरीतच भारतामध्ये लागवड वाढेल, इतर काही देशांमध्ये लागवड वाढेल असा अंदाज या समितीने व्यक्त केला होता की जो प्रत्यक्षामध्ये खरा ठरण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळं या समितीनं जागतिक पातळीवर केवळ 1% कापसाची लागवड कमी होईल असं सांगितलं आहे. परंतु अभ्यासकांच्या मते या समितीच्या अंदाजापेक्षा जागतिक पातळीवरचं जे काही लागवड आहे ती आणखीनच कमी होईल, म्हणजे 1%पेक्षा जास्त घट जागतिक कापूस लागवडीमध्ये दिसेल असं या अभ्यासकांचं म्हणणं आहे. आता या समितीनं असा अंदाज व्यक्त केला आहे की जागतिक पातळीवर कापसाचं उत्पादन केवळ 2% घटेल. आता सध्या सुरुवातीचा अंदाज आहे. आता पुढच्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये म्हणजे भारत आहे, आपल्या शेजार चीन आहे, पाकिस्तान आहे, अमेरिका आहे किंवा ऑस्ट्रेलिया आहे, या सगळ्या देशांमध्ये जसं आता पुढं पाऊसमान कसं राहतं, कीड रोगांचा प्रादुर्भाव कसा होतो, त्यानुसार आपल्याला जागतिक एकंदरीत उत्पादनावर त्याचा परिणाम दिसून येईल. आता या समितीनं असं सांगितलं आहे की जागतिक पातळीवर कापसाची लागवड ही 301 लाख हेक्टरवर होईल. आता यापैकी सर्वाधिक लागवड ही भारतात होते, चीनमध्ये लागवड होते, पण चीनमध्ये उत्पादकता जास्त आहे, त्यामुळे चीनमधलं उत्पादन जास्त येतं. जागतिक कापूस लागवडीत जरी 1%ची घट येणार असली तरी उत्पादन मात्र 2%ने घटेल आणि 257 लाख टनांवर कापसाचं उत्पादन स्थिरावेल असा अंदाज सध्या तरी या समितीने व्यक्त केला. या अंदाजामध्ये पुढच्या टप्प्यात आणखीन घट होऊ शकते अशी शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. आता आपल्या शेजारच्या पाकिस्तानमध्ये परिस्थिती यंदा बिकट आहे. कापूस पिकावर यंदा मोठं संकट असेल असं या समितीचं म्हणणं आहे. पाकिस्तानमधलं कापसाचं लागवड क्षेत्र हे गेल्या वर्षी एवढंच राहील, परंतु उत्पादन मात्र तब्बल 18% कमी होईल असं समितीनं अंदाज व्यक्त केला. समितीचं म्हणणं आहे की पाकिस्तानमध्ये यंदा पाऊस कमी पडू शकतो, तिथल्या कापूस पिकाला सिंचन कमी पडू शकतं, तसंच कीड रोगांचा मोठा प्रादुर्भाव तिथल्या पिकावरती होऊ शकतो. पाकिस्तानचं उत्पादन यंदा 18% कमी होऊन 9 लाख टनावर स्थिरावेल असं या समितीनं अंदाज व्यक्त केला.
आता वळूया चीनकडं. चीन आपला शेजारचा देश आहे. तसंच चीन कापसाचा मोठा ग्राहक देखील आहे. चीनची कापडाची निर्यात देखील मोठ्या प्रमाणात होते. परंतु यंदा चीनमधली कापूस लागवड काहीशी कमी होईल असं या आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीनं म्हटलं आहे. कापूस लागवड सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 0.5% कमी होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. परंतु चीनमधलं कापूस उत्पादन हे कमी पाऊस आणि इतर कारणांमुळे 4% कमी होईल असा अंदाज या समितीनं व्यक्त केला आहे. चीनमधलं कापूस उत्पादन कमी होऊन 70 लाख टनांवर स्थिरावेल असा अंदाज या समितीनं व्यक्त केला आहे. चीनमधलं कापूस उत्पादन जर कमी होण्याचा अंदाज असला तरी यंदा चीनमधली जी कापूस प्रति हेक्टरी कापूस उत्पादकता आहे ती जागतिक पातळीवर सर्वाधिक राहील. म्हणजे चीन यंदा अमेरिका ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त उत्पादकता घेईल. म्हणजे प्रति हेक्टरी उत्पादन चीनमधलं जास्त असेल असं या समितीचं म्हणणं आहे. आता बघूया नेमकं अमेरिकेच्या कापूस उत्पादनाचं यंदा काय होऊ शकतं. जागतिक पातळीवर कापूस निर्यातीमध्ये अमेरिका आघाडीवर आहे. अमेरिकेमधल्या यंदा कापसाची लागवड ही 6% कमी होण्याची शक्यता या समितीनं व्यक्त केली आहे. अमेरिकेची कापूस लागवड यंदा 29 लाख हेक्टरवर स्थिरावेल असं या समितीचं म्हणणं आहे. तर कापूस उत्पादनात मात्र 4%ची घट येईल अशी देखील शक्यता व्यक्त केली आहे. अमेरिकेतलं कापूस उत्पादन 28 लाख टनांवर स्थिरावेल असा अंदाज या समितीनं व्यक्त केला. अमेरिकेमध्ये अनेक भागांमध्ये गेल्या 1-1.5 महिन्यांमध्ये पाऊस कमी होता. महत्त्वाच्या टेक्सास या राज्यामध्ये की जे राज्य अमेरिकेत कापूस उत्पादनावर आघाडीवर आहे त्या राज्यामध्ये पावसाचा मोठा ताण बसला होता. याचा परिणाम एकंदरीत कापूस उत्पादनावर होईल आणि अमेरिकेतलं कापूस उत्पादन कमी होईल असा अंदाज व्यक्त केला जातोय. अमेरिकेचं कापूस उत्पादन कमी होणार आहे. मात्र कापसाची निर्यात गेल्या वर्षात तुलनेमध्ये यंदा 3% वाढू शकते असा अंदाज देखील या आंतरराष्ट्रीय कापूस सल्लागार समितीनं व्यक्त केला आहे. आता कापूस उत्पादनामध्ये जागतिक पातळीवर आणखी एक देश महत्त्वाचा आहे. तो देश म्हणजे ब्राझील. ब्राझीलमध्ये गेल्या 4 वर्षामध्ये कापूस लागवडीच्या क्षेत्रामध्ये दरवर्षी वाढ होत गेली. त्यामुळे जागतिक पातळीवर ब्राझीलची कापूस निर्यात देखील वाढत गेली होती. परंतु यंदा ब्राझीलमधलं चित्र देखील बदलणार आहे. ब्राझीलमधील शेतकऱ्यांना यंदा पावसाचा तडाखा बसतोय. म्हणजे अनेक भागांमध्ये पाऊस कमी आहे. एलिनोचं सावट काही भागांवर दिसून येतोय. तर काही भागांमध्ये जास्त पाऊस पडण्याची देखील शक्यता तेथील हवामान खात्यानं व्यक्त केली आहे. त्यामुळं ब्राझीलमधली कापूस लागवड यंदा 6% कमी राहण्याची शक्यता आहे. म्हणजेच ब्राझीलमधली कापूस लागवड यंदा 20 लाख हेक्टरवर स्थिरावेल असा अंदाज या समितीनं व्यक्त केला आहे. पण ब्राझीलमध्ये यंदा कापूस उत्पादनाची घट मात्र 10% असेल. म्हणजे गेल्या वर्षी तुलनेमध्ये कापूस उत्पादन यंदा 10% कमी होईल आणि कापूस उत्पादन हे 38 लाख टनांवर पोहोचेल असा अंदाज व्यक्त केला आहे. ब्राझीलमधील शेतकऱ्यांनी जसं सांगितलं की कमी पाऊस, काही भागांमध्ये जास्त पाऊस अशी परिस्थिती राहू शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्राझीलमधील शेतकऱ्यांना जे खतं, बियाणं, त्यासोबतच जे काही एकूण निविष्ठांचा खर्च वाढला आहे त्याचा फटका बसतोय. या सगळा खर्च वाढल्यामुळं कापूस शेतकऱ्यांसाठी खर्चिक ठरतोय आणि शेतकरी इतर पिकांकडे वळू शकतात असं देखील या समितीचं म्हणणं आहे. आता कापूस उत्पादनामध्ये आणखीन एक महत्त्वाचा देश आहे, निर्यातीमध्ये देखील त्याचं महत्त्व आहे, तो म्हणजे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियावर देखील यंदा एलिनोचं सावट आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये विशेषतः कापूस उत्पादक भागांमध्ये यंदा कमी पावसाचं सावट आहे. या सावटामुळं ऑस्ट्रेलियामधली कापूस लागवड 10% कमी होण्याची शक्यता आहे आणि उत्पादन देखील 10% कमी होईल आणि ऑस्ट्रेलियामधलं उत्पादन जवळपास 9.5 लाख टनावर स्थिरावेल असा अंदाज या समितीने व्यक्त केला आहे. आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पुन्हा तेच सांगतोय की या समितीचा अहवाल हा जून महिन्याचा आहे. आता जसं जसं इतर देशांमधल्या पिकाची परिस्थिती पुढे येईल, भारत आणि आपल्या शेजारच्या देशांमधली लागवडीची स्थिती स्पष्ट होईल, तसं तसं ही समिती देखील आपलं लागवड क्षेत्र त्यापैकी विशेषतः ज्याचं आपल्याकडे लक्ष आहे की नेमका उत्पादनाचा अंदाज काय असू शकतो. ही समिती प्रत्येक देशामधला आढावा घेत असते की नेमकं त्या देशामध्ये मागच्या गेल्या महिनाभरामध्ये वातावरण कसं राहिलं, पिकाला कशी पोषक परिस्थिती राहिली आणि त्याच्या आधारावरती नेमकी सरासरी उत्पादकता किती येऊ शकते आणि त्यावरून जागतिक उत्पादनाचा अंदाज काढत असते. आता या पुढच्या टप्प्यामध्ये या समितीचे अहवाल काय येतात, तसंच ज्या काही जागतिक संस्था आहेत, विशेषतः अमेरिकेचा कृषी विभाग आहे, आपल्या देशामध्ये लागवडीचे चित्र काय राहतं, आंतरराष्ट्रीय बाजारावर या सगळ्या घडामोडींचा काय परिणाम होतो, या सगळ्यांचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू. आता या समितीनं भारताविषयी जसं सुरुवातीला सांगितलं की एक आश्चर्यकारक अंदाज व्यक्त केला की भारतामधली लागवड वाढू शकते आणि उत्पादन देखील वाढू शकतं. परंतु या अंदाजाशी आपल्या देशातली बहुतांश जाणकार सहमत नाही आहेत. कारण या समितीनं जो अंदाज दिला होता तो देशातला मान्सून सामान्य राहील या आधारावरती दिला होता.
परंतु यंदा भारतामध्ये पाऊसमान कमी राहणार आहे. सरासरीपेक्षा पाऊसमान खूपच कमी राहण्याची शक्यता आहे. अनेक भागांमध्ये पावसात मोठे खंड देखील पडू शकतात. याचा देखील परिणाम एकंदरीत आपल्याला कापसाच्या उत्पादनावर दिसू शकतो. त्यामुळं ही समिती आपल्या पुढच्या अहवालामध्ये या सगळ्या गोष्टींची नोंद घेऊन भारताविषयीचा जो काही अंदाज दिला त्यामध्ये सुधारणा करेल, बदल करेल, असं देखील अभ्यासकांचं म्हणणं आहे. त्यामुळं सध्या तरी आपण या समितीनं भारताच्या कापूस लागवड आणि उत्पादनाविषयी काय सांगितलं याकडे लक्ष न दिलेलं बरंच आहे. कारण या समितीचा अंदाज आणि आपल्या देशामधली प्रत्यक्ष परिस्थिती ही सध्या मेळ खात नाही आहे. परंतु इतर देशामधले जे काही घडामोडी घडत आहेत त्यावरून तिथल्या ज्या परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला ती परिस्थिती सध्या आपल्याला त्या भागामध्ये किंवा त्या देशांमध्ये दिसून येते. आता या पुढच्या टप्प्यामध्ये आपल्या देशातली लागवड, आपल्या देशातलं उत्पादन याविषयी काय घडामोडी घडतात, कापसाचे बाजार नेमकं त्यानुसार कसा बदलतो, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय घडामोडी घडणार आहेत, त्याचा देखील बाजारावर काय परिणाम होतोय, या सगळ्यांचा आढावा आपण घेतच राहू. त्यामुळे आपल्या ॲग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका.